पोलादपूर बस स्थानकात बसेसला जागा अपुरी। इतर आगारांच्या धर्तीवर नवीन बसेससह रातराणी सेवा सुरू करणे गरजेचे। प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी तत्पर असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस गावागावात धावत असल्या तरी काही लांब पल्ल्याच्या बसगाड्या लोकल गाड्यांच्या प्रमाणात धावत असल्याने प्रवासी वर्गाला नियोजित वेळेत पोहोचणे कठीण होत आहे। त्यातच वेळ जात असल्याने प्रवासी वर्गाचा हिरमोड होत आहे। रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर स्थानकात भर दुपारी बसगाड्या लावायला जागा नसल्याने अनेक गाड्या प्रवेशद्वारासमोर उभ्या राहत असल्याने अनेकदा बस स्थानकात न शिरत बाहेरच्या बाहेर जात असल्याचे चित्र समोर आले आहे। त्यातच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले असल्याने पोलादपूर बस स्थानकाचा कायापालट करावा अशी मागणी पुढे येत आहे। सणासुदीच्या काळात जादा बसेस कोकणात मार्गस्थ त्याचप्रमाणे मुंबई ठाणेकडे मार्गस्थ होत आहेत। सदरच्या बसेस पोलादपूर स्थानकातून चहापाणी घेत मार्गस्थ होत असतात। त्यामुळे भर दुपारी ग्रामीण भागात जाणाऱ्या स्थानिक आगाराच्या बसेस यासह इतर आगाराच्या बसेस एकाच वेळी येत असल्याने बसेस उभे करण्यात जागा नसल्याने किंवा मिळेल त्या जागी लावल्या गेल्याने अनेक बसेस मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभ्या करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे। 75 वर्षापूर्वी प्रवासी वर्गांच्या सोयीसाठी राज्यात एसटी बस सेवा सुरू करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या व मुंबई गोवा महामार्गावर वसवलेल्या महाड आगाराचा कारभार 71 वर्षापूर्वी विविध मार्गावर बस सुरू करण्यात आल्या। त्यावेळी महाडच्या आधिपत्याखाली माणगाव, पोलादपूर, आंबेत च्या बस स्थानका येत होत्या। सद्यस्थितीत माणगावच्या आगार झाले असून महाड विभागाकडे पोलादपूर स्थानक येत आहे। 71 वर्षानंतर महाड आगाराची नवीन वास्तू उभारण्यात येत आहे। मात्र सद्यस्थितीत काम ठप्प असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। याच धर्तीवर या आगारातून नवीन बसेस सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे। यामध्ये महाड रत्नागिरी, महाड शिर्डी, महाड अंबेजोगाई, महाड कोल्हापूर आदीसह रातराणी सेवा आदींचा समावेश आहे। मात्र गेली अनेक वर्ष सणासुदीचे हंगाम वगळता नवीन बसेस सुरू करण्यात येत नसल्याने स्थानिक प्रवासी वर्गाला इतर आगाराच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे। महिलांना सवलत असल्याने महिलांची संख्यासुद्धा वाढ झाल्याने नवीन रूट सुरू करणे गरजेचे आहे। स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्र शेवटच्या टप्प्यात हाती घेतल्याने महाड पोलादपूर जिल्ह्यातील विविध आगार यांना नवसंजीवनी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे महाड आगारचे नवीन वास्तूचे काम रखडले आहे, ते सुरू करणे गरजेचे आहे। आजही महाड या मध्यवर्ती असणाऱ्या स्थानकात कोकणातून मुंबई व मुंबईकडून तळकोकणात जाणाऱ्या शेकडो गाड्या स्थानकात थांबत असतात। त्यामध्ये वसई, पालघर, बोईसर, भिवंडी तर पुणे विभागातील किंवा खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील अंबेजोगाई, पुणे, शिर्डी, जळगाव, फलटण, सातारा, सांगली, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मलकापूर आदी बसेस ये जा करत असतात। तर महाड आगारातून पुणे, मुंबई, नालासोपारा, मुरुड, बोरिवली आदी गाड्या सोडण्यात येतात। मात्र सायंकाळी 7 नंतर महाड पोलादपूरमधून एकही लांब पल्ल्याची गाडी नसल्याने अनेकदा प्रवासी वर्गाला दुसऱ्या आगाराचा बसेसवर अवलंबून प्रवास करावा लागत आहे, तर काही वेळेस खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असतो। पोलादपूर स्थानकात भर दुपारी दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे जेवणासाठी थांबत असल्याने अनेकदा जागा अपुरी पडत असल्याचे दिसून आले आहे। त्यात लोकल गाड्या मागे उभे राहिल्यास बस स्थानक बाहेर काढताना चालकाला कसरत करावी लागत आहे। सायंकाळी या स्थानकात मात्र शुकशुकाट पाहावयाला मिळत असतो। या ठिकाणी असलेले नियंत्रक कक्ष रात्रीच्या वेळेस बंद असल्याने प्रवासी वर्गाला बाहेरून येणाऱ्या गाड्यांची माहिती मिळत नसल्याने प्रवासी वर्गाला तिष्ठत बसावे लागत आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलादपूर स्थानकामध्ये विचारणी केली असता रात्री फक्त बाहेरील गाड्या जेवणासाठी येत असतात। सदरच्या बसेसची नोंदणी महाड आगारात होत असते। यामध्ये तळकोकणातील गाड्यांसह कोकणात जाणाऱ्या व कोकणातून येणाऱ्या गाड्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।